बातमी महत्वाची आहे। मंत्रालयामध्ये प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याचं बोललं जात आहे। मंत्रालयामध्ये येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती आहे। गहाळ पासेस कार्डचा आकडा 10,000हून जास्तचा आहे। कार्ड परत न करणाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, मंत्रालयामध्ये प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याचं बोललं जात आहे। आता हे कार्ड परत मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहे? प्राची, आपण पाहतोय की मंत्रालयातला कारभार किंवा मंत्रालयामध्ये येणाऱ्या व्यक्तींवरती कुठेतरी एक सुसूत्रता यावी यासाठी डीजी ॲपचा वापर करण्यात येतो। परंतु जे कार्ड खरं तर मंत्रालय प्रवेशासाठी देण्यात येतात ते कार्ड आता 10,000च्या जवळपास जे कार्ड आहेत ते गहाळ झाल्याची माहिती समोर येते। मुख्यत्वे या सगळ्या विभागांमध्ये येणाऱ्या लोकांकडनं जे मंत्रालयात येतात त्यांच्याकडनं हे कार्ड जाताना मंत्रालयाच्या प्रशासनाकडे जमा करण्यात आलेली नाही। त्यामुळे खरं तर ही जी माहिती आहे ती समोर आली। आता या सगळ्या संदर्भामध्ये आपण पाहायला गेलं तर ज्या कंपनीकडे हे कार्ड तयार करण्याचं काम आहे आणि एकंदरीत प्रणाली ज्यांच्याकडे आहे त्या कंपनीकडनं संबंधित कंत्राटदारांकडनं ज्यांना हे कार्ड अलॉट करण्यात आले होते त्यांच्याशी संपर्क केला जातोय। आता यामध्ये एक महत्वाची अशी एक अपडेट आहे की जुने कार्ड परत मंत्रालयात सबमिट केल्याशिवाय नव्यानं मंत्रालयामध्ये आता संबंधित अभ्यागतांना एंट्री मिळणार नाही, अशा प्रकारचं प्रावधान मंत्रालय प्रशासनाकडनं केलं जातंय। या सगळ्या संदर्भात 10,000 पैकी 300 लोकांशी संपर्क झाला असून ते 300 कार्ड देखील मंत्रालयाकडे परत मिळालेले आहेत। त्यामुळे यापुढे या प्रकारची घटना टाळण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्यद्वाराजवळ एक रिकव्हरी बॉक्स सुद्धा ठेवण्यात येणार असून या पद्धतीचा प्रकार पुन्हा घडू नये आणि गाळ होऊ नये यासाठी प्रशासनाकडनं आता खबरदारीचा उपाय घेतला जाईल, हे यातून आता स्पष्ट होतंय। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।